सुप्रीम कोर्टानं आपला कायदा अवैध ठरवलेला आहे ही वस्तुस्थिती। जो काही निर्णय घ्यायचा आपण मंत्रिमंडळामध्ये घ्या ना, जे काही आपले मतभेद असतील, तुम्हाला शिंदे आयोग रद्द करायचा आहे, कुणबी सर्टिफिकेट बंद करायचं, काय करायचं ते करा ना। आपण चांगलं बोलतात, आपण नाव जरी घेतलं असतं तरी काही बिघडलं नसतं अध्यक्ष महोदय, पण ते समजू शकतं सगळ्यांना। जर शिवीगाळ मला होत असेल आणि सातत्याने माझ्यावर हल्ले होत असेल तर मी एकदा नाही, मी 100 वेळा बोलणार। चला, पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून टाका, मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन मला वाटेल ते बोला। आपण तुम्ही मंत्रिमंडळात राहून करू शकत नाही, मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे, मुख्यमंत्री समर्थ आहे। मराठा आरक्षणावर चर्चेवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, पण मंत्रिमंडळातील सदस्य बाहेर न्या, शिंदे समिती बरखास्त करा, कुणबी दाखले देणे बंद करा अशा मागण्या करून मराठा ओबीसी तेढ निर्माण करत असतील तर ते बरोबर नाही, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना लगावला। त्यावर छगन भुजबळांनी लगेच उत्तर दिलं। ते म्हणाले, 2 महिने मी शांत होतो, पण बीडमध्ये जो हिंसाचार झाला, 2 आमदारांची घरं जळाली, ते पाहिल्यावर मी स्वतःला रोखू शकलो नाही। मला जर शिवीगाळ केली जात असेल तर मी एकदा नाही 100 वेळा बोलेन। त्यावर पृथ्वीराज चव्हाण चांगले संतापले। ते म्हणाले, तुम्ही मंत्री म्हणून असं वागू शकत नाहीत, तुम्हाला जर बोलायचं असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि नंतरच बोला। त्यावर मात्र भुजबळ शांत झाले। पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यातील खडाजंगी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। उत्तर द्या। मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपण इंटरव्ह्यू करावं, प्लीज इंटरव्ह्यू करा आणि सत्यता सगळ्यांना सांगा। आपण यामध्ये हस्तक्षेप करून उद्याच्याला या सर्व गोष्टींच्यावर आपण जर त्याचं उत्तरच दिलं नाही तर तेच रेकॉर्डवर राहतं। बरं ऐकू मुख्यमंत्री महोदय, आपल्याला एवढंच महत्वाचं आहे की जर लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नसता तर हायकोर्टाने वैध कसं ठरवलं असतं। आणि सर्वोच्च न्यायालयामध्येही सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही 102व्या घटना दुरुस्तीने राज्यांचे अधिकार घेतलेले नाहीत, पण त्याचं इंटरप्रिटेशन करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तसं तुम्ही एक्सप्रेस्ड म्हणायला पाहिजे होतं। त्यामुळे 100% लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होता। आपल्या त्यात मतभेद आहेत आणि तीच केस आता सुप्रीम कोर्टात चाललेली आहे। सुप्रीम कोर्टानं आपला कायदा अवैध ठरवलेला आहे, आपला रिव्ह्यू पिटिशन फेल झालेला आहे। आता क्युरेटिव्ह पिटिशनला काय होतंय माहिती नाही, क्युरेटिव्ह पिटिशन काय होतं आपल्याला चांगलं माहिती आहे। अध्यक्ष महोदय, थोड्या वेळाकरता आपण उपमुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं मान्य करू, पण 102वी घटना दुरुस्ती झाली ही वस्तुस्थिती आहे। त्यानंतर अनेक राज्यांनी तक्रारी केल्या की आता आमचे अधिकार तुम्ही काढून घेतले, हे सगळे अधिकार राष्ट्रपतींना मिळाले। आणि त्यानंतर जे ॲजिटेशन झालं, आंदोलन झालं, त्यामुळं नरेंद्र मोदींना पुन्हा हा कायदा बदलावा लागला आणि पुन्हा 105वी घटना दुरुस्ती करून पुन्हा राज्याला अधिकार द्यावे लागले। आज राज्याला अधिकार आहेत का? कदाचित आहेत, पण ज्या दिवशी तुम्ही कायदा पारित केला त्या दिवशी नव्हते, असं माझं नम्रपणे होतं। आपण उत्तर उद्या द्या। 102वी घटना दुरुस्ती काय होती? राज्यांचे अधिकार त्यातून काढून नाही साहेब, 102वी घटना दुरुस्ती एवढीच होती की वर्षानुवर्ष ओबीसी आयोग केंद्रात होता, पण त्याला घटनात्मक दर्जा नव्हता, म्हणून ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली। आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने ऍफिडेव्हिट करून आपल्या केसमध्ये सांगितलेलं आहे की राज्याचे अधिकार आम्ही काढलेले नाहीत, ते राज्याला अधिकार आहेत। 102वी कारण तेच सांगतो आपल्याला, आपण समजून घ्या, आपण फार हुशार आहात आणि आपल्याला ते समजलेलं आहे, पण आपल्याला थोडं राजकीय बोलायचं आहे, हे आपल्याकडनं अपेक्षा नाही आहे। आपल्याला राजकीय बोलायचं आहे। असं आहे की ऐका, आपण पूर्ण ते वाचा, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एम्बिग्युइटी तयार झाली आहे, एम्बिग्युइटी तयार झाली आहे। हो, पण याचा अर्थ स्टेटचा लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स निघाला नव्हता, ती फक्त एम्बिग्युइटी क्लिअर केली। स्टेटचा लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होता, केंद्राने ते वारंवार सांगितलं आणि ज्या दिवशी आपण कायदा पारित केला त्या दिवशी या सभागृहाला तो अधिकार होता आणि म्हणूनच उच्च न्यायालयाने तो कायदा वैध ठरवला। तो कायदा अवैध ठरवलेला आहे आणि तो कायदा
त्यामुळे एम्बिग्युटी तयार झालेली आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा 102वा कायदा बाजूला करून 105वी घटना दुरुस्ती करून पुन्हा राज्यांना अधिकार द्यावे लागले. काय करावं लागलं? अध्यक्ष महोदय, यामध्ये माझी नम्र विनंती अशी आहे की ठीक आहे, आता आपण क्युरेटिव्ह पिटिशनचा शेवटचा पर्याय आपण स्वीकारलेला आहे, म्हणजे तो चॅप्टर संपेल. एकदा त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्यामध्ये 2018ची जी घटना आपण राज्यातला कायदा केला आणि केंद्राची घटना दुरुस्ती तो चॅप्टर आपल्या क्युरेटिव्ह पिटिशन नंतर संपेल. माननीय माजी मुख्यमंत्री महोदयांचं भाषण संपेपर्यंत वेळ वाढवावी लागेल. चला आपण बोला. अध्यक्ष महोदय, मला एवढाच मुद्दा आपण बोला की मला अध्यक्ष महोदय, मी हे बघा, आपण मगाशी वेळ जी वाढवलेली आहे ती कामकाज संपेपर्यंत वाढवलेली आहे. आता आपल्याला ठरवायचं आहे. आपण बोला. ठीक, माझं होऊ द्या. त्यामुळे आपण प्रयत्न केला नाही असं मला म्हणायचं नाही. कदाचित आपला सल्ला योग्य असेल नसेल, आमचा चुकीचा सल्ला असेल, पण आज सुप्रीम कोर्टानं आपला कायदा अवैध ठरवलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आता क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काही होणार नाही अशी माझी स्वतःची माहिती. आपण जर चांगले वकील नेमून जर कायदा निर्णय बदलला तर अभिनंदन आपलं करू आपण. पण पुढे काय समजून चालू की आपण हे होणार नाही, तर आता तुमच्याकडे अगदी अस्पष्ट रूपाने पुन्हा अधिकार आहे. आता काय अँबिग्युटी राहिलेली नाही, कारण 105वी पुन्हा आपण करू शकतो. करणार का आपण? मुख्यमंत्री महोदय आपल्याला सांगतील पुढे काय करायचं ते. तर दोन गोष्टी आहे. आता मी हे कायदेशीर बाबी संपून टाकतो. आंदोलन झालं, मोठं आंदोलन झालं, आपली एक नगरला घटना घडली आणि त्यानंतर मराठा समाजाचे असंख्य मोर्चे निघाले अत्यंत शांततापूर्ण प्रकारे. आणि समाजामध्ये जो राग होता, जो उद्विग्नता होती, एक कायदा झाला तो रद्द झाला, टिकला नाही. आणि त्यानंतर मग मला वाटतं मागच्या देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने तो 2018चा कायदा करायचा प्रयत्न, पुन्हा समाजाची निराशा झाली. आता 50% मर्यादा ओलांडायची की नाही ओलांडायची, कुणबी सर्टिफिकेट द्यायचं की नाही, सगळे प्रश्न आपल्यासमोर प्रश्न झालेले आहेत. आता अध्यक्ष महोदय, माझी प्रामाणिक आमच्या सहकाऱ्यांशी मी बोललेलो आहे. या राज्यामध्ये एकच मुख्यमंत्री असतात आणि आज या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे आहेत. त्यांनी सर्व राज्याला एक सॉलेम अश्युरन्स दिलेलं आहे, आश्वासन दिलं आहे, शपथ घेऊन दिलेलं आहे की मी ठराविक वेळेमध्ये या प्रश्नात उद्देश शोधतो. अध्यक्ष महोदय, मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या सहकाराच्या वतीने बोलतो की आपण मुख्यमंत्र्यांना पूर्ण वेळ दिला पाहिजे. अशोकरावजींनी देखील सांगितलं आपण जे प्रयत्न करतायत त्यांच्यावर आम्ही सामील आहोत. आपण मीटिंग घेतली होती. आपण आणखी वेळ पाहिजे असेल देत असतील तर ते आपला प्रश्न येतो. पण आमचा विश्वास आहे की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात. आपलं मंत्रिमंडळ प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि त्यातून काहीतरी मार्ग निघो अशी आमची सदिच्छा आहे. पण अध्यक्ष महोदय, आपल्या मंत्रिमंडळाचेच काही सहकारी बाहेर जाऊन जी घोषणा करतायत हे योग्य आहे का मला सांगा? घटनेच्या 164व्या कलमाप्रमाणे राज्याचं मंत्रिमंडळ सामुदायिकपणे विधिमंडळाला म्हणजे राज्याच्या जनतेला जबाबदार असतं. जो काही निर्णय घ्यायचा आपण मंत्रिमंडळामध्ये घ्या ना. जे काही आपले मतभेद असतील, तुम्हाला शिंदे आयोग रद्द करायचा आहे, कुणबी सर्टिफिकेट बंद करायचं, काय करायचं ते करा ना. तुम्ही समाजामध्ये बाहेर जाऊन आवेशपूर्ण भाषण करून समाजामध्ये जे तेढ निर्माण करणं हे शेवटी कुणी जरी भाषण केलं तरी शेवटी आपल्या आपल्या मंत्रिमंडळाचे सहकारी ते करतात. हे आपल्याला थांबवावं लागेल. आपण आज त्यांना विशेष दोघं जण बसलेला आहात, बोलवा, त्यांना सांगा आपली काय भावना आहे आणि त्यांनी जी मागणी केली असेल ती मान्य करा आपल्याला वाटत असेल तर. पण बाहेर जाऊन समाजामध्ये भांडणं लावायची हा काही आपला पॉलिटिकल गेम प्लॅन आहे काय आम्हाला समजत नाही. आज एका बाजूला अध्यक्ष महोदय, असं वाटतं की आपण चांगलं बोलतात, आपण नाव जरी घेतलं असतं तरी काही बिघडलं नसतं अध्यक्ष महोदय, पण ते समजू शकतं सगळ्यांना. प्रश्न असा आहे की अख्खं बीड पेटल्यानंतर, या सभागृहाच्या 2-2 सदस्यांची घरं पेटल्यानंतर, बायका मुलं सुद्धा अडकल्यानंतर, राख रांगोळी झाल्यानंतर
तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं तिथे जाऊन बघणं की आपल्या साधा मनुष्य असेल त्याला जर असं झालं असेल तर आपण बघायला जातो. इथं तर या सभागृहाचे 2-2 सदस्य त्यांची घरं पेटवली गेल्यानंतर मी बघायला गेलो आणि मी पाहिल्यानंतर मात्र मला स्वतः रोखू शकलो नाही की हे काय चाललंय. 2 महिने जे आहे सतत सातत्यानं ते जे काय बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो. करा काय करायचं ते करा मुख्यमंत्री. परंतु त्यानंतर मी मंत्रीच काय, मंत्र्याला हृदय नाही, मंत्र्याची ड्युटी नाही जाऊन सांगणं की चूक तर चूक आहे. तुम्ही लोकांचे जे आहेत अशा प्रकारचे जे आहेत जीव घेणे जे आहेत हे प्रकार चाललेले आहेत ते थांबवले पाहिजे. हे माझं काम नव्हतं, मी ते केलं. आणि त्याच्यानंतर मला ऐकून घ्या ना, तुम्ही जे म्हणता की बाहेर जाऊन बाहेर जर काय चुकीचं घडत असेल आणि ते त्यांच्या समाजाचं जर त्या समाजाच्या बाबतीमध्ये जर कोणी एक बोलत असेल तर दुसरा सुद्धा एक समाज इथे एक मोठा आहे त्याचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. आणि ते म्हणणं असं नाही की मी मांडत नाही, मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलेलं आहे. आणि बाहेर सुद्धा जर शिवीगाळ मला होत असेल आणि सातत्याने माझ्यावर हल्ले होत असेल तर मी एकदा नाही मी 100 वेळा बोलणार. चला अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांना मला एवढं सांगायचं आहे की आज समजा सन्माननीय जयंत पाटील काही बोलत असतील, काही चुकीचं बोलत असतील, मुख्यमंत्री त्याच्याकडे आहे ते कायदेशीर कारवाई करू शकतात. आपण मंत्रिमंडळाचे सदस्य आहात. अध्यक्ष महोदय, जेव्हा मंत्रिमंडळाच्या सदस्यपदाची आपण शपथ घेता तेव्हा काही जबाबदारी आपल्यावर असते. आपल्याला जर ते बोलायचं असेल तर अवश्य आपण बोला. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून टाका. मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन मला वाटेल ते बोला. आपण तुम्ही मंत्रिमंडळात राहून करू शकत नाही. मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे. मुख्यमंत्री समर्थ आहेत, उपमुख्यमंत्री समर्थ आहेत राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बदल त्याला सांगा ना. पण माझ्याकडे पण बघा. पण मला असं अध्यक्ष महोदय मला असंच म्हणायचं आहे की राज्यामधले तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे. ठीक आहे कुणी केलं असेल पण आपण मंत्री आहात. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची अतिरिक्त जबाबदारी एवढाच मला मुद्दा मांडायचा. अध्यक्ष महोदय, आता प्रश्न आपण सोडवणार कसा प्रश्न, 2 प्रश्न मुद्दे आहेत आणि सोडवाल अशी मला खात्री आहे कारण आपले इंटेन्शन चांगले आहे, त्यात काही मला दुमत नाहीये. आता 2 मार्ग आहेत. एक, मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला सरसकट कुणबी हे नाव लावा आणि कुणबी आम्हाला म्हणा, सर्टिफिकेट द्या, आम्ही सगळ्यांना कुणबी म्हणा. आता त्याला काही लोकांचा विरोध आहे, बरोबर नाही, कारण मराठाचं अस्तित्व संपेल असं काही गोष्टी आहेत. पण त्यामध्ये काय बारकावे काय आहेत. आपण कुणबी म्हटलं की ते सेंट्रल रिझर्वेशन आलं. ते सेंट्रल रिझर्वेशन मध्ये आपल्याला युपीएससी मध्ये देखील ते आरक्षण मिळणार आहे, मिळू शकतं. कारण मंडल आयोगामध्ये कुणबी हा शब्द प्रयोग आहे. ते मराठा हा कुणबीच आहे असं म्हटलं तर त्याचा काय अर्थ होईल आपण बघा. आम्ही आणि आपण जे आरक्षण दिलं होते ते राज्यातलं आरक्षण होतं, ते एमपीएससी करता होतं, ते युपीएससीचं नव्हतं. आता समाजाला काय पाहिजे हे आपण चर्चा करा. कुणबी आरक्षण जर कुणबी म्हटलं शब्द तर तो दिल्लीच्या लिस्टमध्ये सेंट्रल लिस्टमध्ये तो शब्द येतो. मग दिल्लीचं आरक्षण मिळेल, युपीएससीचं आरक्षण मिळेल, ते कुणाला नको आहे, समाजाला पाहिजे ते. आणि राज्याचं दिलं तर मग एमपीएससी पुरतं ते आरक्षण मर्यादित राहील. आपण दिलं होतं, तुम्ही दिलं होतं. तर याबद्दल आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल कारण समाजाची अपेक्षा आहे. जरांगे पाटील म्हणतात की सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या, आणखी काही नेते म्हणतात सरसकट द्या. ते देता येईल का आपल्याला, काही म्हणतात की नका देऊ. आता हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. परंतु अध्यक्ष महोदय, आपण मी करतो ना, मी शेवटी करतो. तर त्यामध्ये काय करायला पाहिजे, मुद्दा सोपा नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी सांगतो आपल्या खाजगीत सांगतो, खाजगीत सांगतो. मला वैयक्तिक मिळाल तर मला नको आहे, मी समाजाच्या वतीने नाही बोलत. अध्यक्ष महोदय, आपल्याला हे करावं लागेल कारण यामध्ये बारकावा जो आहे मुख्यमंत्री महोदय, तो दिल्लीतलं आरक्षण सेंट्रलचं आरक्षण पाहिजे का राज्यातलं आरक्षण पाहिजे हा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, मी पुढं एवढं सांगू इच्छितो, यातनं आपल्याला मार्ग काढायचा असेल तर एकच मार्ग आहे. याकरता आपण सर्वांना घेऊन, आम्हाला घ्या नाही तर नका घेऊ, पण आपल्याला सर्व पक्ष याचं चांगलं होईल, प्रधानमंत्र्यांना भेटावं लागेल. हे आरक्षण महाराष्ट्रात आपण जरी काही दिलं तर ते थांबणार नाही. तिथं जाट आरक्षण, पाटीदार आरक्षण, कापू आरक्षण, गुजर आरक्षण कुठं कुठं होईल हा राज्याकरता आपल्याला विचार करावा लागेल. आता बघा 50% विषय आहे.
खरं म्हणजे 50% बद्दल माझी वेगळी मत आहेत, कधी आपण वेगळं बसून चर्चा करू. 50%ची काय कल्पना आहे की कुठल्याही देशाच्या नागरिकाला उपलब्ध जागापैकी 50% जागा त्याला पाहिजे, म्हणून 50% आरक्षण. आता एससी समाजाला त्यांचं आरक्षण 16% आहे, बाकी 50% ओपन आहे, म्हणजे त्यांना 16 प्लस बाकीचे आहेत, त्यांना ओबीसी मिळत नाही. 13% प्लस 60% प्लस 50% आहे, होतं, आता बदललं. एसटी समाजाला त्यांचं 7-8% आणि 50% आहे, ओबीसीना त्यांचं 27% आणि 50% आहे. म्हणजे 50%पेक्षा कुणाला कमी आहे, तर फक्त उच्चवर्णीयांना फक्त 50% आहे. म्हणजे ठीक आहे 50% आहे. पण आता नरेंद्र मोदीजींनी 103वी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस कॅटेगरी तयार केली, 10% आरक्षण दिलं. आणि ते ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षण हे एससी एसटी ओबीसीना नाही, ते फक्त उच्चवर्णीय क्रिमी लेअरच्या लोकांना आहे. आता काय झालं, समजा मी एक म्हणजे नॉन क्रिमिनेअरला त्यात म्हणजे क्रिमिनेअर ज्यांचं आहे त्यांना नाही येते. आता समजा मी एक आहे, मी त्या उच्चवर्णीयामध्ये मोडतो आणि मी क्रिमी लेअरमध्ये मोडत नाही, माझं उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे. आज मला किती आरक्षण आहे? आज मला फक्त 40% आरक्षण आहे, कारण मला 10% ईडब्ल्यूएस मिळत नाही आणि एससी एसटी ओबीसी तर मिळतच नाही. आणि तिथं सुप्रीम कोर्टाचा ऑब्जेक्शन आहे की समाजाच्या प्रत्येक घटकाला किमान एकूण उपलब्ध जागापैकी 50% ऑप्शन पाहिजे, ते आज नाही आहे. आता त्या 103व्या ईडब्ल्यूएस घटना दुरुस्तीबद्दल कोर्टात काय चाललंय, कशी त्यांनी मान्य केली माहित नाही. पण त्यामध्ये काय झालंय की जर तुम्ही त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे 50% जर उल्लंघन केलं असेल, 60% केलं असेल, मग आणखी का वाढवत? मुख्यमंत्री महोदय, आपल्याला हा मुद्दा घेऊन आपल्या दोघांनाही प्रधानमंत्र्यांना सांगावं लागेल की हा विरोधाभास आहे. आता तुम्ही त्या 10%ला पुन्हा मागे पुढे करून, माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपण प्रधानमंत्र्यांना सांगावं की आम्हाला एक प्रत्येक राज्याला तुम्ही 10% वेगळा कोटा आमच्या राज्यापुरता द्या, आणि मग जे आता 10% ईडब्ल्यूएसचे 5-6% करून एक 15-16% वेगळा कारवाई करा. मला दुसरा मार्ग दिसत नाही, कारण तुम्ही पुन्हा जर असा कायदा केला 50%, तर पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणेल 50% झालं, पुन्हा कुणाला द्यायचं, काय करायचं. तुम्हाला सहजासहजी सेंट्रल लिस्टमध्ये हे नाव टाकता येईल का मला माहित नाही, आपण केलं तर फार अभिनंदन आपलं सगळं. त्यामुळे आपल्याला पंतप्रधानांकडे जाऊन आपल्याला हा मुद्दा सर्व राज्य पातळीवर सोडवावा लागेल. हरकत फक्त चुकीचं रेकॉर्डवर जाऊ नये. माननीय